रोज 1 ग्रॅम स्पिरुलिना घेतलं तर आपली जी दिवसभराची जी प्रोटीन रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण होते? इसेन्शियल अमायनो ॲसिड. आता फक्त अमायनो ॲसिड्स. ती जी कन्सेप्ट आहे ना की तुमच्या 1 किलोसाठी 1 ग्रॅम प्रोटीन, ते थोडंसं म्हणजे ते प्रोटीन पावडर वगैरे बनवणाऱ्यांनी केलेली मार्केटिंग स्ट्रॅटेजी. तुमच्या शरीरात प्रोटीन खाल्ल्यानंतर किती अमायनो ॲसिड्स ॲब्झॉर्ब होतात हे गणित महत्त्वाचं आहे. आणि साधारण कंपॅरिझन जर आपण केलं तर 100 ग्रॅम चिकन खाल्ल्यानंतर जेवढे प्रोटीन ॲब्झॉर्ब होते किंवा अमायनो ॲसिड ॲब्झॉर्ब होतील बॉडीमध्ये तेवढे फक्त 3 ग्रॅम स्पिरुलिनातून होतात. अच्छा, 100 ग्रॅमला 100 ग्रॅम चिकन एवढे अमायनो ॲसिड्स 3 ग्रॅम स्पिरुलिनामधून होतात. पण आता चिकन म्हणायला गेलं तर त्याच्यामध्ये फॅट पण असतं. आणि हल्ली सगळी इंजेक्शन्स, हॉर्मोन्स आणि स्टिरॉइड्स दिली जातात, त्यामुळे हे केव्हाही सेफ आहे. निश्चितच. आणि फक्त चिकन नाही, म्हणजे आपण जर ओव्हरऑल आपल्या सगळ्या फळभाज्यांचं जर सध्याची परिस्थिती जर बघितली तर ती फार भयावह आहे. आणि ज्या प्रमाणामध्ये केमिकल फर्टिलायझर, पेस्टिसाइड्स मारले जातात आणि इवन आता क्लायमेट चेंजमुळे आपल्या फळभाज्यांचं मातीतूनच न्यूट्रिशन ॲब्झॉर्ब करण्याची कपॅसिटी कमी होत चालली आहे. तर ह्याच्यामुळे आपण जर कितीही म्हटलं की आम्ही हेल्दी जेवण जेवतोय, जंक फूड खात नाही, घरीच जेवण करतो, तरी मुळात मार्केटमधून तुमच्या ताटामध्ये ज्या फळभाज्या येत आहेत त्याच्यात किती प्रमाणात न्यूट्रिशन राहिलं आहे हा खरोखर संशोधनाचा विषय आहे. म्हणजे जर प्रेक्षकांपैकी कोणाला खरोखर इच्छा असेल तर मी त्यांना मुंबई, पुणे, नाशिक या भागातल्या काही विश्वासार्ह लॅबोरेटरीजचे कॉन्टॅक्ट नंबर देतो. तुम्ही मार्केटमधनं फळभाज्या आणा, त्यांच्याकडे टेस्ट करून बघा. खरोखर त्या भाज्यांमध्ये, फळांमध्ये विटॅमिन्स, मिनरल्स हे किती प्रमाणात सापडतात. तुम्ही सांगा की त्याच्यामध्ये पेस्टिसाइड्स आणि बरंच काय काय त्याच्यामध्ये असतं ना टाकलेलं. आणि हल्ली असं म्हणतात की त्या बियाणांवरच मारलेलं असतं, त्यामुळे जे आपण जी हेल्दी म्हणून फळं खातो किंवा भाज्या खातो दे आर नॉट सो हेल्दी. आणि ऑर्गॅनिक हा तर आजकालचा एक खूप मोठा म्हणजे स्कॅमच झालेला आहे. ऑर्गॅनिक अशी पाटी लावली की लोक विकत घेतात, पण खरोखरच शेतामध्ये काय परिस्थिती आहे आपल्यापैकी किती जण जाऊन चेक करतात, आणि ते प्रॅक्टिकली शक्य नाही आहे. तर मुळात ह्या सगळ्यापासून जर वाचायचं असेल आपल्याला आणि आपलं आरोग्य जर नीट ठेवायचं असेल तर एक नॅचरल व्हेजिटेरियन सप्लिमेंटचा पर्याय आपल्याला स्पिरुलिनाच्या रूपाने अवेलेबल आहे. त्याचे ते काही म्हणजे आता काही स्टडीज असतील ना, क्लिनिकल स्टडीज असतील ना की याच्यामुळे एवढं प्रोटीन डेफिशियन्सी करेक्ट झाली किंवा असे काही तुम्ही स्टडीज केलेत का? कारण जोपर्यंत स्टडीज नसतात तोपर्यंत आपण मानायला तयार होत नाही, बाकी आपण मानतो सगळं. बरोबर. जसं मी म्हटलं की पहिली गोष्ट म्हणजे स्पिरुलिना हे काही मी शोधलेलं प्रोडक्ट नाही किंवा ते ज्याला आपण जेनेटिकली मॉडिफाईड वगैरे आजकाल ज्या टर्म्स आहेत GMO आणि तसं काही नाही आहे. स्पिरुलिना हे एक नॅचरली खाडीच्या प्रदेशामध्ये सापडणारं शेवाळं आहे आणि गेल्या काही कोटी वर्षांपासून तो जो शेवाळ्यांचा ग्रुप आहे तो त्या कंडिशनमध्ये पृथ्वीवर अस्तित्वात आहे. म्हणजे असं समजलं जातं की तो बॅक्टेरिया आणि वनस्पती ह्याच्यामधला तो एक उत्क्रांतीचा दुवा आहे. म्हणजे लिव्हिंग नॉन लिव्हिंगच्या मधलं आहे ना शेवाळ. प्रोबायोटिक आणि प्लांट्स ह्याच्यामधलं ते इव्होल्युशनच्या फेजमधली फेज आहे ती, जी काही कोटी वर्षांपासून त्याच अवस्थेत आहे, त्यांची पुढे उत्क्रांती झाली नाही. तुम्ही म्हणालात ना प्रोबायोटिक, म्हणून मी विचारते. हल्ली प्रोबायोटिकचं भयंकर पेव फुटलेलं आहे. एक्झॅक्टली. आणि जो तो गट हेल्थ बद्दल बोलतो, तर ते पण सांगा की गट हेल्थला हे कसं चांगलं आहे. मी येतो म्हणजे त्या सगळ्या गट हेल्थ आणि बाकीच्या ज्या मेडिकल कंडिशन्स आहेत. म्हणजे स्पिरुलिना मुळात या सगळ्या गोष्टींवर एवढं गुणकारी का आहे हे समजण्यासाठी त्याचं जे सेल स्ट्रक्चर आहे ना ते समजणं फार महत्त्वाचं आहे आणि ते फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे त्याच्या पेशीचा जो आकार आहे तो बॅक्टेरियासारखा आहे. बॅक्टेरियाची पेशी जर आपण बघितलं तर त्याला सेल वॉल नसते आणि आपल्या वनस्पतींची म्हणजे प्लांट सेल आपण ज्याला म्हणतो त्याला सेल वॉल असते आणि त्या सेल वॉलमुळे आपल्याला उठसूट कुठलीही पानं खाता येत नाहीत कारण आपलं डायजेस्टिव्ह सिस्टीम सेल वॉल पचवू शकत नाहीत. पण स्पिरुलिनाची जी स्ट्रक्चर आहे बाहेरचं ते बॅक्टेरियासारखं आहे, त्याला सेल वॉल नाही, पण आतलं जे कंटेंट आहे ते प्लांट्सचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये क्लोरोफिल आहे, पिगमेंट्स आहेत, बाकीचे प्रोटीन्स आहेत, बाकी विटॅमिन्स जे बाकी आपल्या वनस्पतींमध्ये मिळतात ते त्याच्या सेलमध्ये आहेत.
तर स्पिरुलिना खाल्ल्यानंतर आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला ते पचवायला फारशी ताकद लावायला लागत नाही. त्याची बायो अवेलेबिलिटी ही जी टर्म आहे ना ती खूप जास्त आहे. बायो अवेलेबिलिटी जास्त असल्यामुळे आपल्याला त्यातले जे न्यूट्रिएंट्स आहेत ते जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या शरीराला मिळतात. आणि एकदा राईट अमाऊंट ऑफ न्यूट्रिशन आपल्याला मिळालं की मग पुढच्या बऱ्याचशा मेडिकल कंडिशन्सवरती त्याचा आपल्याला इम्पॅक्ट दिसतो. तर आता माझ्याकडे जे काही केस स्टडीज तयार झालेले आहेत त्यानुसार असं दिसतं की पहिला इफेक्ट आपल्याला एनर्जी लेवलवर दिसतो. थकवा वाटणं वगैरे पूर्णपणे बंद होतं. फटीग अजिबात येत म्हणजे नाही. 1 ग्रॅम घेतलं तर निश्चित जातो. पण मग ते सकाळी घ्यायचं, दुपारी, कधी घ्यायचं 1 ग्रॅम? 24 तासात कधी घेतलेलं चालतं. फक्त शक्यतो आम्ही रेकमेंड करतो की चहा आणि कॉफीसोबत घेऊ नका, कारण टॅनिन आणि कॅफिनमुळे स्पिरुलिनाचं ॲब्झॉर्प्शन बॉडीमध्ये कमी होतं. बरं. तर एकतर रिकाम्या पोटी सकाळी घेता आलं 1 ग्रॅम तर वेल अँड गुड. किंवा आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे की हेल्दी राहण्यासाठी गोळ्या घ्यायच्या किंवा हेल्थ सप्लिमेंट्सचा अवेअरनेस अजून फारसा आलेला नाही आहे. त्याच्यामुळे बरीचशी लोकं ते घ्यायला विसरतात. आजच्या गोळ्या घ्यायला राहिल्या, विसरलो असं होतं. मग तेव्हा मी लोकांना रेकमेंड करतो की जेवायला तर आपण विसरत नाही, मग जेवायच्या आधी तुम्ही ती 1 कॅप्सूल घ्या. एक सकाळी जेवण्याबरोबर चालेल ती? जेवल्याबरोबर ॲब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम नाही? टॅनिन आणि कॅफिनमुळे फक्त प्रॉब्लेम होतो. अदरवाईज आपल्या नॉर्मल जेवणामुळे काही प्रॉब्लेम होणार नाही. त्यामुळे सकाळी जेवायच्या आधी 1 कॅप्सूल घ्या, रात्री जेवायच्या आधी 1 कॅप्सूल घ्या. आणि रेग्युलर जर घेतलं तुम्ही 8 ते 10 दिवसामध्ये तुम्हाला एनर्जी लेवलमध्ये फरक जाणवायला लागेल. फटीग पूर्णपणे बंद होईल. गुडघेदुखी, सांधेदुखी हे सगळे प्रॉब्लेम्स थांबतात. आणि रेग्युलर महिना, 2 महिने, 3 महिने डिपेंडिंग ऑन काय डेफिशियन्सी आहे प्रत्येकाच्या शरीरात, मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मेडिकल कंडिशन्समध्ये त्याच्यावरती फायदे झालेले दिसलेत. जसं की हिमोग्लोबिन कमी असतं बऱ्याचशा महिलांमध्ये, कारण आपल्या रेग्युलर जेवणामध्ये आयर्नचा सोर्सच नाही आहे. त्याच्यामुळे ॲनिमियासाठी खूप चांगला फायदा दिसतो. केस गळतीवर याचा खूप चांगला फायदा दिसतोय. मासिक पाळीच्या तक्रारींवरती महिलांना फायदा झालेला आहे. आणि त्याचबरोबर ज्या लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत, कोलेस्ट्रॉल आहे, मला यायचं होतं की कोलेस्ट्रॉलवर काय फायदा आहे? कोलेस्ट्रॉल, डायबिटीज, ब्लड प्रेशर, आता हे सगळे इंटरलिंक्ड आहेत. लाईफस्टाईल डिसऑर्डर, मेटाबॉलिक डिसऑर्डर्स, तर त्याच्यावरती सुद्धा याचा फायदा होतो. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.